नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला टम्म फुगणारे असे भटुरे कसे बनवतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगत आहे। हे भटुरे बनवताना आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इनो किंवा ईस्ट या कुठच्याही पदार्थांचा वापर न करता आपण हे भटुरे तयार करणार आहोत। भटुरे बनवण्यासाठी ह्या कपाच्या मापाने 3 कप मैदा मी मोजून चाळून घेणार आहे। या मैद्यामध्ये मी घालण्यासाठी 50 ग्राम बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे, अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे। तर आता मी भटुऱ्यांचं पीठ तयार करायला सुरुवात करते। परातीमध्ये 3 कप मैदा घेतलेला आहे। या मैद्यामध्ये 50 ग्राम बारीक रवा घालत आहे। रवा घालून झाल्यानंतर पिठी साखर घालत आहे। चवीपुरतं मीठ घालत आहे आणि आता सगळं हे एकजीव करून घेत आहे। मिक्स केलेल्या पिठामध्ये मी आता दही घालून पीठ मळायला सुरुवात करते। पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी पीठ व्यवस्थित मळून घेत आहे। हे पीठ हलक्या हाताने मळून घ्यावं आणि ह्या पिठामध्ये मी कुठच्याही प्रकारचा बेकिंग पावडर, सोडा किंवा इनो घातलेला नाही। पिठाला बाहेरून तेल लावून घेते। आणि हे पीठ जास्त नरमही नाही की जास्त कडकही नाही, अशा तऱ्हेने मळून घेतल्यानंतर हे 5 तास मी मुरण्यासाठी ठेवून देत आहे। पाच तास झालेले आहेत, तर मी आता पिठावरचं झाकण आहे ते काढत आहे। पीठ छानपैकी फुगून आलेलं आहे। भटुऱ्यांचं पीठ हलक्या हाताने मी मळून घेतलेलं आहे।
तर आता मी भटुरे बनवण्यासाठी पेढे करून घेत आहे. अशा प्रकारे सर्व पिठाचे मी पेढे तयार करून घेत आहे. सर्व पिठाचे पेढे तयार करून झालेले आहेत. तर हे पेढे मी 15 मिनिटांसाठी झाकून ठेवते. पंधरा मिनिटं झालेली आहेत. तर मी या पेढ्यांवरचं झाकण बाजूला करते आणि आता भटुरे तयार करायला सुरुवात करते. भटुरे तळण्यासाठी गॅस चालू करून मंद आचेवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. भटुरे लाटण्यासाठी पोळपाट आणि लाटण्याला मी तेल लावून घेत आहे. आता पिठाचा एक पेढा घेऊन मी लाटायला सुरुवात करते. अशा प्रकारे जाडसर असा भटुरा मी लाटून घेतलेला आहे. आता लाटलेला भटुरा मी गरम तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे. भटुऱ्याची एक साइड छानपैकी तळून झालेली आहे. तर हा भटुरा मी आता परतत आहे. भटुऱ्याच्या दोन्ही साइड छानपैकी तळून झालेल्या आहेत आणि आपला छानपैकी भटुरा तयार झालेला आहे तळून. तर हा भटुरा मी आता काढून घेते. अशा प्रकारे सर्व भटुरे मी लाटून आणि तळून घेत आहे. सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो न वापरता टम्म असे आपले छान भटुरे तयार झालेले आहेत. आपणही ते करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला
लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात आणि नवीन असतील त्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.